ग्रामसेवक आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित असणारे आमचे रमेश तारेकर यांच्याकडनं 30,000, मनोज दलवी उपसरपंच पारगाव 5,000 रुपये, उद्योजक विजयदयाल पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 5,000 रुपये, अनिल हरिमेर 5,000 रुपये, सुशीलकांत तारेकर उपसरपंच वायफाय सेवा, कैलास तारेकर उद्योजक 5,000 रुपये, विशाल तारेकर उद्योजक 2,500 रुपये, कवी तारेकर माजी सरपंच पारगाव 5,000 रुपये, कन्हैया पाटील सद्गुरू सिमेंट सप्लायचे सर्वे सरवार यांच्याकडनं 5,000 रुपये, रोहिदास म्हात्रे उद्योजक पारगाव 5,000 रुपये, महेंद्र पाटील माजी सरपंच पारगाव 5,000 रुपये, विनायक पाटील सिव्हिल इंजिनियर 5,000 रुपये, केसीनाथ पेंकर उद्योजक 2,500 रुपये, बलिराम तारेकर उद्योजक 2,500 रुपये, डॉक्टर प्रकाश नारायण पाटील 5,000 रुपये, विजय पाटील 5,000 रुपये, विक्रम जितेकर दापोली सन्मान चिन्ह, कैलास तारेकर पारगाव 2,500 रुपये प्लस सामनावीर ट्रॉफी, आमिर तारेकर 5,000 प्लस सामनावीर ट्रॉफी, अनिल मेहर 5,000, मनोज दलवी देवेंद्र मोकल 2,500 प्लस मैदानासाठी सहकार्य, ट्रांबे कोलीवाडा संघ आपण यायचा लवकर लवकर, ट्रांबे संघ आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधा लवकर लवकर. प्राईम बिल्डर्स धनंजय पाटील 15,000 रुपये, मोहिते ग्रामसेवक 5,000 रुपये, संतोष गरज आसे 5,000 रुपये, अबादत जाधव ग्रामसेवक 5,000 रुपये, अनिल चौधरी ग्रामसेवक 5,000 रुपये, धनंजय निकम 5,000 रुपये, दत्ता म्हात्रे कोण 3,000 रुपये, निलेश दादा पाटील नगरसेवक पनवेल 5,500, बालाराम नाईक साहेब कोली सरपंच 5,000 रुपये, प्रवीण भगत वरचवले 10,000 रुपये, विजय डाऊर दापोली 5,000 रुपये आणि प्रभाकर हरी पाटील 2100 रुपये. बोलिया मैदानाकडे पुढील देणगीदारांची नावे जसे वेळ मिळेल तसे घेतली जातील. या डॉक्टर साहेब. तर बोलिया पुन्हा एकदा प्रकाश ठाकूर साहेबांकडे. नक्कीच दत्ताजी शेठ मुंगाजी यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं दंडाशाल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. घेऊन चालतं मैदानाकडे. मैदानामध्ये पाहतोय एका रंगतदार सामना प्रेक्षकांच्या भेटीला 40+ सामन्यातील ही लढत या बघतो आपण. बेलवली 40+ वरचेचा पारगाव 40+ संघ आणि पारगाव संघ या ठिकाणी घरच्या मैदानात खेळताना पहिला सामना मात्र सहजरित्या आपल्या खिशामध्ये घातला. या ठिकाणी मात्र चांगली लढत मोठी लढत असेल. समोरचा संघ एक तुल्य बल्य बलवान असा संघ या ठिकाणी आणि इतक्या सहजासहजी जिंकणं मात्र या ठिकाणी सोपं नसेल. बॅट्समनच्या मागे श्वान बसलाय बघा, त्याला बाहेर काढा. बॅट्समन तो श्वान बसलाय, त्याला किपर अहो तो श्वान बसलाय मागे, त्याला काढा. कुत्रा मागे बसलाय बघा. नाही चला चला सुरुवात करूया. चला हॉलिंडर यांचा आपल्या सीमेमध्ये ताबा घ्यायचा आहे. मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू जाते का सीमारेषा पार. 1 बाउन्स केलेला हा खणखणीत दंडीत आलेला चौकार. सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी तिसऱ्या चेंडूवर मात्र या ठिकाणी चौकार ठेवता गेलं. अर्थातच केतन यांच्या माध्यमातून मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर सोने आणि केतन यांनी जबरदस्त अशी फलंदाजी केली होती. डोळ्यांचा पारणा फेडणारी अशी फलंदाजी पाहायला मिळेल आपल्याला या घरच्या मैदानावर. लालचंदजी गावण सर सातत्याने संपूर्ण दिवस त्या उन्हामध्ये चांगली पंचांची कामगिरी करताना त्यांचे कौतुक करावं तेवढं कमीच. गोलच्या मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय सुरेश. आतापर्यंत 3 चेंडू फेकले, धावसंख्या दिली 5. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता, मात्र केतन मात्र या ठिकाणी पूर्णपणे बीट होतोय. एक चांगला दर्जेदार आपला गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजच्या माध्यमातून ज्याप्रमाणे सलामीला एक चांगले फलंदाज पाठवतात त्याचमध्ये सलामीला एक चांगला गोलंदाज पाठवला जातो. त्यातीलच एक चांगला गोलंदाज उपमाचा एक अर्थातच सुरेश. फुटा चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय. ग्राउंड शॉट या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. चेंडू टाकत मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये दुसरा करण्याचा प्रयत्न केला गेला, नकार मात्र या ठिकाणी दिला गेलाय. आणि अशा तऱ्हेने जर ही दुसरी धाव घेण्यासाठी पुढे सरसावले असते तर नक्कीच रनआउटच्या स्वरूपामध्ये ही बाद झाला असता फलंदाज. सावधगिरी वर्तावी लागेल पारगाव संघाला. संयमी खेळी करावी लागेल. मैदानामध्ये उपस्थित राहावे लागेल. 3 षटकांचे हे सामने असतील. 3 षटकामध्ये बघूया या ठिकाणी पारगाव वरचे असं बेलवली 40+.
स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला फटका आणि सहजरित्या या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या दापलकर या ठिकाणी आपण पाहतोय 7. चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. षटक संपलं. गोलंदाज कोण आहे? उमेश. गोलंदाज कोण आहे? नाव सांगा गोलंदाजचं. उमेश ना? उमेश. गोलच्या मार्कवर पण पाहतो उमेश पहिल्या षटकामध्ये बिनबाद धावसंख्या धावपकावर 7. छोटीशी धावसंख्या या ठिकाणी चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल सुरेशच्या माध्यमातून. नक्कीच थोड्या वेळामध्ये या पनवेल शहराचे विद्यमान आमदार आदरणीय सन्मान विक्रांतदादा पाटील साहेबांचे शुभागमन होणार आहेत. त्यांचे या ठिकाणी आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. सुंदर असा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. चांगली फेकी या ठिकाणी. खरं तर प्रत्येक चेंडूवर कडा प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सोन्या आणि केतन यांच्या माध्यमातून केला जाते, पण यश मात्र या ठिकाणी फक्त एकदाच मिळालं, ते पण केतन याला. एक चौकारच्या साहाय्याने खेळतो या ठिकाणी. मोठ्या धावांची आवश्यकता आहे कारण का षटक आता एक क्रम कमी झालेला आहे. हे शाळेमध्ये 4 षटकांचे 3 षटकांचे खेळले जातील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी झेल होते का बघायचा. उंची गाठली, लांबी मात्र कमी पडली, चेंडू मात्र आदळतोय जमिनीवर या ठिकाणी आणि सहजरित्या दुसरी धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या 8 धावपलकावर लागते या ठिकाणी आपण पाहतोय 9. बिनबाद 9. आता मात्र टॉप गिअर टाकायला लागेल. धावसंख्येला मोठ्यात मोठा आकार द्यावा लागेल. जगून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी. चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय मिडविकेट स्क्वेअर लिकेटच्या गॅपमध्ये. डिपचा मात्र क्षेत्रक्षेत्र या ठिकाणी विजेच्या वेगाने धावत येतोय. चेंडू कलर करतोय आणि चांगली फिकी या ठिकाणी केली जाते. आणि अशा तऱ्हेने एक धाव जर काढत राहिला तर मात्र धावसंख्या मोठी होऊ शकणार नाही. पारगाव संघाला मात्र थोडंसं या ठिकाणी कमबॅक करावं लागेल. या ठिकाणी प्रेक्षक वर्ग मात्र या ठिकाणी आतुरलेला आहे की केव्हा मोठे फटके मारले जातील. या ठिकाणी कॅच आहे का पाहायचा आहे. लंगोटच्या क्षेत्रामध्ये स्टेटअप मारलेला फटका. लंगोट क्षेत्रामधला मात्र क्षेत्रक्षेत्र मात्र चांगली फेकी करतोय, पण पॉपिंग क्रीज मध्ये मात्र या ठिकाणी हा फलंदाज मात्र यशस्वीरित्या मात्र प्रवेश करतोय. खरं तर झेल मात्र खूपच दूर होता. 30 यार्ड सर्कल जवळ आणि लॉंग ऑफचा क्षेत्रक्षेत्र मात्र जीवाच्या आकांताने मात्र धावत गेला होता. चांगले प्रयत्न त्यांनी केले होते. धावसंख्या या ठिकाणी 12. बिनबाद 12. आणि दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू मात्र फेकायचे बाकी आहेत अर्थाचा उमेशाच्या कोट्यातील. मोठा फटका, हवाई फायर, चेंडू जातोय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी आलेला हा गगनभेदी षटकार. या क्षणाची खरं तर या साथी सहकारी अर्थातच पारगावचे खेळाडू वाट पाहत होते की केव्हा मोठे फटके येतात आणि आम्ही टाळ्या वाजवतोय. जेव्हा जेव्हा तुम्ही करता चमत्कार तेव्हा तेव्हा तुम्हाला केला जातो नमस्कार असं सांगितलं जातं. आणि अशा प्रकारचं फटकेबाजी सातत्याने केली तर एक मोठी धावसंख्या उभारू शकाल तुम्ही पारगा संघ अर्थातच बेलवली 40+ संघाच्या अगेन्स्ट. शेवटचा चेंडू रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र ऑप्शनच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. पंच मात्र या ठिकाणी सांगतायत लेग बाईचा इशारा पंच लालचंद गावंड साहेबांच्या माध्यमातून. अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी. दुसऱ्या क्रमांकात षटक या ठिकाणी संपलं जाते. आदरणीय सन्मान्य बालाराम शेठ भगत वरचेवळे यांचं या ठिकाणी आगमन झाले. विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं. या साहेब बालाराम शेठ भगत साहेब या आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. जर कदाचित कोणाचं चुकून नाव घ्यायचं राहिलं असेल तर स्कोर झाला या ठिकाणी आपण पाहतो 19 साहेब. 19 धावसंख्या. या षटकारच्या साहाय्याने मात्र धावसंख्येला थोडीशी नवसंजीवनी मिळाली, थोडासा दिलासा मिळाला एक षटकारच्या साहाय्याने. शेवटचा षटक असेल हानामारीचा षटक. सचिन गोलंदाजच्या मार्कवर. या गोलंदाजीने मागच्या सत्रामध्ये अतिशय चांगली अशी गोलंदाजी केली होती. तो सचिन पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवर. सचिन तांडेल. खरं तर होल समुद्रामध्ये होडी घेऊन जातो एक तांडेल असतो नेतृत्व करणारा. आता हे सचिन तांडेल गुण.
बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, चेंडू मात्र गॅपमध्ये मारायचा प्रयत्न, चेंडू चांगला कलेक्ट केला गेला, चांगली फेकी केली गेली. तत्पूर्वी मात्र या दोन फलंदाजांना भरपूर अवधी मिळाला, त्या अवधीमध्ये मात्र दुसरी धाव सहजरित्या कंप्लीट केली गेली. धावसंख्या 21 म्हणजे पहिला दशक दुसरा पार केला गेला, तो दुसरा दशक. अर्थातच धावसंख्या 21. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. बॅटची एज लागली मात्र चेंडू मात्र स्टंपवर आदळला. पहिली विकेट, पहिली सफलता, मोठा हादरा या ठिकाणी पारगाव संघाला. बॅक टू द पॅव्हलियन फलंदाज केतन. आणि खरोखरच एक ऑलराऊंडर राजेशजी पाटील. काय अफलातून गोलंदाजी केली या गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये. मेडन ओव्हर टाकलं होतं खरं म्हणजे. मी मगाशी म्हटलं होतं की प्रत्येकाचा रेकॉर्ड आहे 40+ खेळाडूचा. 40+ खेळाडू असतील, 45 असतील, 50 असतील. चला स्पीडअप घ्या राजेश पाटील साहेब, चला 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 चला. आणि ह्या फलंदाजाने मागच्या षटकामध्ये मेडन षटक टाकलं, त्याने मॅन ऑफ द मॅचचा मानकर ठरला. तोच मात्र फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये जाताना. शरीरयष्टीकडे पाहिलं तर मजबूत यष्टीचा उंच खुरा असा फलंदाज राजेश पाटील यांच्या फलंदाजी पण चांगले फटके, दर्जेदार फटके पाहायला मिळतील. प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जाईल, धावसंख्येला आकार देण्यात येईल. पण तितका चांगला एक स्फोटक असा आणि भेदक असा गोलंदाज सचिन. दुसऱ्या चेंडूवर मात्र सफलता मिळवते. चला स्पीडअप घ्या पटापट, चला. शेवटचं षटक असेल, हाणामारीचं षटक असेल. चेंडू मात्र शिल्लक असतील 4 शेवटचे. खेळण्यास सज्ज राजेश पाटील 40+ पारगाव. मोठा फटका या ठिकाणी, चेंडूचा मात्र या ठिकाणी चांगला समाचार घेतला गेला चांगला. पण तत्पूर्वी मात्र लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये असलेला क्षेत्ररक्षक मात्र चांगली कामगिरी करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी या ठिकाणी आणि वैयक्तिक खातं खोलतोय राजेश पाटील. धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय 1 बाद 22. ऋषी गायकवाड, लक्ष्मण वाघमारे सातत्याने सकाळपासून माझ्या समवेत या ठिकाणी. त्याचबरोबर सागर पाटील, खूप त्यांचं सहकार्य लाभलंय सकाळपासून, त्यांचे मनापासून आभार. कोणी गुणलेखन केलंय, कोणी लाईव्हचे दर्जेदार प्रक्षेपण दाखवले, कोणी चांगलं सागर पाटील चांगलं समालोचन केले. हवाई फायर या ठिकाणी मोठा फटका पाहायला मिळतोय. झेल होते का पाहायचंय. उंची जास्त गाठलेले, लांबी कमी या ठिकाणी. आणि क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी अप्रतिम असा झेल घेतोय. हा फलंदाज मात्र माघारी परततोय. अर्थातच सोन्या गायकवाड ह्या क्षेत्रात मात्र ह्या सामन्यामध्ये मोठी कामगिरी करता आली नाही. आणि नक्कीच मैदानामध्ये कोण जात आहेत, एका पारगाव गावचा बुलंद आवाज लेजंड खेळाडू अर्थातच निनादजी तारेकर. आता ज्या स्पर्धा झाल्या आपण पाहिलं तर रायगड 40+ असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धा अगदी यशस्वीरित्या पार पडल्या. आणि रायगड 40+ असोसिएशनचे सदस्य या पारगाव गावासाठी त्यांचं खूप मोठं योगदान राहिले क्रिकेटसाठी. आज पुन्हा एकदा तोच दरारा, तीच दहशत पाहायला मिळते का पाहायचं आपण. ताकद आहे, ऊर्जा आहे, पण वेळ आहे का ते पाहावं लागेल. वेळ खूप महत्वाची असते. राजेश जी आणि पाटील आणि नीनाजी तारेकर लेफ्ट हँड बॅट्समन या ठिकाणी. आणि जेव्हा जेव्हा लेफ्ट हँड बॅट्समन मैदानात जातो तेव्हा मात्र थोडीशी कसरत आहे गोलंदाजीची, क्षेत्ररक्षकाची. वारंवार क्षेत्ररक्षण बदलावं लागतं या ठिकाणी. क्षेत्ररक्षण मात्र बदललं गेले. मारला फटका या ठिकाणी. झेल होते का पाहायचा. पुन्हा एकदा अप्रतिम असा झेल घेतला गेलाय. बॅक टू बॅक दुसरी सफलता मिळते गोलंदाजाला. आणि बॅक टू बॅक दुसरा झेल घेतला या ठिकाणी या क्षेत्ररक्षकाने. चला लवकर, चला चला स्पीडअप घ्या, धावा. निनाद तारेकर मात्र या ठिकाणी मोठा फटका मारायच्या नादामध्ये, खरं तर वेळच आहे ती, करो या मरो, फटका मारायचा प्रयत्न केला. ताकद मात्र थोडीशी अपुरी पडली, उंची गाठली गेली, लांबी कमी पडली गेली. आणि कुठल्याही प्रकारची धाव न काढता ऑस्ट्रेलियाने घेऊन घेताना, भोपला न फोडता मैदानाच्या बाहेर जाताना निनादजी तारेकर. शेवटचा चेंडू असेल. धाव संख्या स्थिर 22. चला स्पीड घ्या, धावा लवकर. रत्नदीप साहेब आमचे स्नेही मित्र, नेहमी त्यांच्याकडे आम्हाला भरपूर प्रेम मिळतं. आमची विचारपूस केल्याची असे रत्नजी पाटील साहेब. या पारगाव गावाचं त्यांनी नेतृत्व केलं होतं. माझी उपसरपंच म्हणून त्यांनी भूमिका बजावली होती आपली. क्रॉदन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र अंगावर आदळला गेला या ठिकाणी. राऊंडच्या सर्पामध्ये मात्र हा फलंदाज मात्र या ठिकाणी बाद दिला जातोय. आणि अशा तऱ्हेने मात्र एक इनिंग मात्र संपली जाते. नाट्याचा एक अंक संपला जाते. नाट्याचा दुसऱ्या अंकाला सुरुवात होईल. मी विनंती करेन बेलोली 40 संघाला की लगेच आपली सलामीची जोडी लगेच पाठवा. अजून आपला सामना खेळवायचा आहे. धावसंख्या झाली या ठिकाणी 22 आणि 23 धावांचा टार्गेट आहे बेलोली 40 संघापुढे. चला स्पीडअप घ्या लवकर, चला. सलामीची जोडी लगेच 40+ बेलोली. हो
नक्कीच या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये विक्रांतदादा पाटील साहेबांचं आमदार साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले होते. नक्कीच पनवेल मतदारसंघातील विद्यमान आमदार आदरणीय सन्माननीय श्री विक्रांतदादा पाटील साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. विधान परिषदेचे आमदार विक्रांतदादा पाटील साहेब. चला लवकरात लवकर स्पीड अप घ्या. मी मगाशी म्हटलं चला जोडी लवकरात लवकर पाठवा. चला स्पीडअप घ्या लवकरात लवकर. आणि नक्कीच आज मला वाटतं आपल्याला काळोखामध्ये या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळा पार पाडावा लागेल. हॅलोजनची व्यवस्था करा बरा कमलाकर पाटील दादा, हॅलोजनची व्यवस्था करा. चला स्पीडअप घ्या. खरंच किती जरी आपण बोललो तरी आता मात्र खेळायला मात्र शेवटच्या सामन्याला मात्र काळोख होईल. षटक पूर्ण टाकलं जाईल का नाही ह्याचीच मला भीती वाटते. का अर्ध्यावरचं मॅच होते तर खरं तर फायनल मॅचेस प्रत्येक आयोजकांना वाटतं की खेळाडूंना वाटतं प्रेक्षकांनाही वाटतं की फायनलची मॅच ही कम से कम 3 षटकांची तरी व्हावी. पण हल्लीकडे तसं चित्र क्वचितच पाहायला मिळतं. पूर्वी काळी व्हायचं पण आता मात्र या ठिकाणी सुरुवात उशिरा होते. म्हणजे उद्घाटन सोहळा या ठिकाणी उशिरा पार पाडला जातो. त्याच्यामुळं एक गोष्ट मी प्रामुख्याने सांगतोय म्हणजे क्रिकेटच्या स्पर्धा उशिरा चालू होतात आणि लग्नावर जे बोल्यावर जे नवरा नवरी असतात त्यांचं लग्न मात्र उशिरा लागतो. या दोन गोष्टी मात्र आजकाल मात्र उशिरा चालतात. लग्नाचा मुहूर्त काढतो मात्र या ठिकाणी लग्नाच्या मुहूर्त स्पर्धा मात्र आपला लग्न मात्र लागणं जात नाही. चला सुरुवात करा. गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज केतन. धाव संख्या या ठिकाणी काढायची आहेत 23. 22 धावांचं लक्ष दिलं होतं धाव काढून बेलवली आपला पारगाव संघाने आणि 23 धावांचं टार्गेट ठेवलंय बेलवली 40+ संघाविरुद्ध. बेलवली संघ म्हटलं आठवलं तर आमचे दिनेश पाटील बंधू यांची आठवण होते. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे संघटक उत्कृष्ट समालोचक निवेदक व्याख्याते आणि बेलवली गावचे उपसरपंच आदरणीय श्री दिनेश पाटील यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेकरिता. अनेक समालोचक त्यांच्या माध्यमातून निवेदक घडले असे दिनेश पाटील. खेळाला सुरुवात करूया. दुसरा अंक, दुसरी इनिंग, पहिला चेंडू केतन. चेंडूला मात्र या ठिकाणी दिशाचं काम केलं. चेंडू मध्ये ट्रॅव्हल करतोय कॅप मध्ये. चेंडू मात्र मैदानाला गुदगुल्या करत चेंडू ते सीमा रेषा पार. 4 धावांसाठी पहिल्या चेंडूवर खणखणीत दणदणीत चौकार. दमदार अशी सुरुवात या ठिकाणी बेलवली 40+ संघाची पाहायला मिळते या ठिकाणी. आणि केतन यांच्या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला. नक्कीच थोडासा आत्मविश्वास नक्कीच गोलंदाजा थोडासा खालवतो कधी कधी. स्पीडअप घ्या चला लवकरात लवकर. हा एक नक्कीच मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू मात्र जाते. नीना तारेकर सर मात्र या चांगल्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. चला पुढच्या दोन्ही संघाचे संगणकाने यायचं आहे. चला घ्या स्पीडअप घ्या लवकर 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 प्लीज 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 प्लीज. चला पहिल्यांदा सामना क्रम नट या ठिकाणी नरेश. एक पाऊल पुढे टाकून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल करतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप फॉरवर्डचा क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी गचाळ क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र जाते सहजरित्या 4 धावांसाठी मैदानाच्या बाउंड्री लाईन पार. 4 धावांचा चौकार. गचाळ क्षेत्ररक्षण या ठिकाणी खरं तर संजय केदारी साहेब त्याचबरोबर राम तारेकर साहेब आपणास विनंती असे व्यासपीठावर यायचं. या साहेब आपले स्वागत केले जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. परशुराम केदारी साहेब आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय. निलेश म्हात्रे साहेब आपण या.
या साहेब सर्वांचं या ठिकाणी स्वागत केले जाते. आपला यथोचित मान सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा. या आज आगमन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क नाही. चेंडू मात्र जाते. निर्धाव धावसंख्या या ठिकाणी धापाल कर पाहतोय 9 धावा. 23 धावांचा टार्गेट आहे. त्याच्यामध्ये पहिलं षटक चालेल. पहिल्या षटकामध्ये 9 धावा काढल्या गेल्यात. अजून 14 धावा काढल्या गेल्यात. 14 बॉल 14 धावा पाहिजेत. नाही अपील केले गेले या ठिकाणी, पण पंच मात्र या ठिकाणी अपील फेटाळतायत. कुठल्या प्रकारची दाद मात्र या ठिकाणी देत नाहीत. चेंडू तर मात्र निर्धाव. सलग लगातार 2 चेंडू मात्र. शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक असेल. मोठा फटका या ठिकाणी झेल होते का पाहायचा आहे. त्या ठिकाणी रत्नाजी पाटील साहेब अतिशय सुंदर असा झेल. बॅक टू द पेनल्टी. हा फलंदाज माघारी परतावे लागेल आणि मोठे विकेट या ठिकाणी मिळते. आणि या ठिकाणी या स्पर्धेचं ज्यांना आमंत्रण दिलं गेलं या स्पर्धेचं आमंत्रण स्वीकारून पनवेल मतदारसंघातील विद्यमान आमदार, विधान परिषदेचे विद्यमान आमदार, पनवेल मतदारसंघाचे भाग्य विधाते, कार्यतत्पर आणि कर्तव्यदक्ष विद्यमान आमदार विक्रांतदादा पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. आदरणीय सन्माननीय विधान परिषद विद्यमान आमदार विक्रांतदादा पाटील खरं तर या ठिकाणी या धावपळीच्या जीवनातून, राजकारणाच्या जीवनातून या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहतात. त्यांच्या या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत केले जाते. नक्कीच आदरणीय सन्माननीय विधान परिषदेचे विद्यमान आमदार आदरणीय सन्माननीय श्री विक्रांतदादा पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. नक्कीच फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. या स्पर्धेचे मुख्य पाहुणे, प्रमुख अतिथी आदरणीय सन्मान्य श्री विक्रांतदादा पाटील विद्यमान आमदार पनवेल मतदारसंघाचे या ठिकाणचा दमदार त्यांचं आगमन झालेलं आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करूया. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आदरणीय सन्माननीय पनवेल मतदारसंघाचे विद्यमान आमदार, विधान परिषदेचे आमदार आदरणीय सन्मान्य श्री विक्रांतदादा पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आयोजकाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी शब्द सुमनाने हार्दिक स्वागत केले. तर या साहेब या स्पर्धेचे मुख्य प्रमुख पाहुणे अतिथी आदरणीय सन्मान्य श्री विक्रांतदादा पाटील साहेब यांच्या ठिकाणी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सन्मान्य आदरणीय श्री विक्रांतदादा पाटील आणि त्यांच्या समेत विचुंब्याची बुलंद तोप आकाश पाटील साहेब यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करूया. आणि महेश पाटील, विक्रांतदादा बाळासाहेब पाटील यांचं स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्ष स्वागत. एक दमदार आमदार आज पारगाव नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. दादा बोलूया प्रकाश ठाकूर सरांकडे. गोलूंच्या मार्कवर आपण पाहतो या ठिकाणी राजेश पाटील आणि स्पर्धे दरम्यान विक्रांतदादा पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते. खरं तर सकाळपासून त्यांची या ठिकाणी वाट पाहिली गेली, पण वेळात वेळ करून या ठिकाणी उपस्थित राहिलेत. तर बोलूया पुन्हा एकदा पाहुण्यांचं इथे आगमन झालेलं आहे. दमदार आमदार आणि विक्रांतदादा पाटील यांचं इथे सहर्ष स्वागत. त्यांच्या समेत आकाश दादा सुद्धा उपस्थित आहेत. महेश पाटील, सर्व मान्यवरांनी घेतलेले आणि कायद्याचे जनक पोलीस बंधू हे सुद्धा उपस्थित आहेत. तसेच आशिष दादा सुद्धा इथे उपस्थित आहेत. सामना चाललाय, सामन्याचा सुद्धा आनंद घेऊया. पारगाव विपक्ष बेलवली 40+ मास्टरचे सामने आपण पाहतोय. नंतर यंग टॅलेंटची मॅच होईल. 10 बॉल 10. चला रंगतदार सामना 40+ चा सामना आपल्याला पाहायला मिळतो. 10 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता या ठिकाणी बेलवली 40+ संघाला. कोण जिंकणार कोण हारणार याची देही याची डोळा. शेकडोच्या संख्येने या ठिकाणी युट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी मैदानाच्या बाहेर अनेकांची उपस्थिती आहे. तसेच आम्हाला ज्यांनी सन्मान चिन्ह दिले ते मात्र ज्ञानेश्वर जितेकर साहेबांचं आगमन झालं. त्यांचं करूया शब्द सुमनाने सहर्ष स्वागत.
आकाश शेठ पाटील साहेब बिसुंबे यांचा सुद्धा आम्ही करूया सरचे स्वागत. विक्रांत दादा पाटील साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. नमस्कार. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत. स्पर्धा अतिशय मानाची सन्मानाची आहे आणि वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे प्रकाश ठाकूर सरांकडे. सर 12वा खेळ कोण असं या नाव सांगण्याकरता मला नाव समजत नाही. राजेश गायकर कोणच्या मक्कर राजेश पाटील या ठिकाणी बॅटची एज मात्र लागले. चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने शतक मात्र जीवाच्या आकांताने धावतोय. चेंडू अजूनही मात्र पकडता आला आणि दुसरी धाव कंप्लीट केली गेली आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. सहजरित्या तिसरी धाव कंप्लीट केली जाते का? पंचांचा काय इशारा? धाव कंप्लीट आहे ना? नक्की ज्या ठिकाणी अपील केलं होतं रणच्या स्वरूपात. मंडप डेकोरेटर्स कमलाकर पाटील संपर्क करा लवकर. कमलाकर पाटील आपण समज कक्षामध्ये संपर्क करा लवकर. 8 बॉल 6 धावांची आवश्यकता आहे जिंकण्याकरता. धावसंख्या या ठिकाणी धावफलकावर 17 झालेली आणि 8 संख्या स्थिर 17. शेवटचा एक चेंडू मात्र संख्या स्थिर 17. शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक असेल राजेश पाटील यांच्या खोट्यातील, म्हणजे 7 चेंडू आणि जिंकण्याकरता 6 धावांची आवश्यकता. हा कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि दुसऱ्या क्रमांकाचं षटक या ठिकाणी समाप्त होते. तिसऱ्या षटकाची जिम्मेदारी आपल्या खांद्यावर कोण घेईल? खरं तर 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 6 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर 1 धाव हवी. 6 चेंडू फेकले जातात का पहिल्या चेंडूवर मात्र गोलांचं काम तमाम होते? हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. कोण आपल्या जिम्मेदारी ही जिम्मेदारी घेईल? खरं तर खूप मोठी जिम्मेदारी असेल ही. अशा प्रकारची संधी मात्र कधी अचानक मिळते आणि निडरपणे निर्भयपणे या ठिकाणी षटक आता कोण टाकते ते पाहायचं आहे. कारण का ज्या तरुणपणाच्या काळामध्ये या प्रकारे अशा प्रकारचे अनेक वेळ आली होती तेव्हा षटक टाकले गेले होते. आता मात्र या ठिकाणी मात्र एक वेगळंच या ठिकाणी वेळ आलेली आहे की 6 चेंडू आणि 6 धावा. गोलच्या मार्कवर आपण बघतोय सचिन पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या माध्यमातून मागच्या सत्रामध्ये आपण बघितलं इनिंग मध्ये चांगली गोलंदाजी केली गेली. एक फशा प्रकारचा गोलंदाज कशा प्रकारे फशी गोलंदाजी करायची, कशा प्रकारचं व्हेरेन असावं, कशा प्रकारचा टप्पा असावा, कशा प्रकारची लाईन असावी याचा अचूक ज्ञान अर्थात या प्रगा 40+ संघाच्या सचिन पाटील साहेबांना आहे. चला सुरुवात गॅस स्पीड अप. पहिला चेंडू टाकूया. सचिन पाटील 6 चेंडू जिंकण्याकरता 6 धावांची आवश्यकता. चला गॅस स्पीड अप. सचिन पाटील साहेब घ्या चला. सूर्यदेव मात्र या ठिकाणी मावळतीला गेलेला आहे आणि काळोखामध्येच आता फायनल जायचं सामना खेळवायला लागेल. काळोखामध्येच बक्षीस वितरण सोहळा पार पडावा लागेल. डिफेन्स पद्धतीने खेळला जात. चेंडू मात्र 30 सर्कलमध्ये आणि 1 या ठिकाणी धाव काढली गेलेली आहे. धावसंख्या या ठिकाणी पाहिजेत आपल्याला 5 चेंडूमध्ये 5 धावा. धावसंख्या या ठिकाणी झाली 18 धाव फलकावरती. 23 धावांचं टार्गेट आहे. 22 धावा काढल्या होत्या या ठिकाणी पारगाव 40+ संघाने आणि बेलवली 40+ संघापुढे 23 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. 5 चेंडू जिंकण्याकरता 5 धावांची आवश्यकता बेलवली 40+ संघाला जिंकण्याकरता. मोठा फटका या ठिकाणी बघूया कॅच होते का पाहायचा आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार. विजयाचा आलेला हा षटकार. खूप खूप अभिनंदन बेलवली 40+ संघ. अतिशय दर्जेदार खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. धन्यवाद साहेब. तर वळूया विक्रांत दादा पाटील यांचं मनोगत आपण व्यक्त करूया या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांच्या समेत आकाश शेठ पाटील. तर विक्रांत दादा पाटील यांच्याकडे आपण वळूया आणि या स्पर्धेबद्दल त्यांचं शब्दसुनाने 2 शब्दामध्ये मनोगत व्यक्त करूया. धन्यवाद.